सामना शंभूराजे 11 शिर्केवाडी आणि श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळाला आणि तिथेही श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडीवरती मात करत शंभूराजे 11 शिर्केवाडी ही टीम जिंकताना पाहायला मिळाली। आता येथील दुसऱ्या फेरीतील सामना विनर टू विनर आपल्याला पाहायला मिळतोय। श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आणि शंभूराजे 11 शिर्केवाडी। शंभूराजे 11 शिर्केवाडी या टीमने मात्र टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकले आणि त्याच्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या टीमला मात्र निमंत्रित करण्यात आलेले आहे बॅटिंगसाठी। गेम ऑन डिस्प्ले आपण पाहतोय कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि 10 मिनिटाचं टायमिंग इथे मात्र दिले जातील, कृपया दक्षता घ्यायचा। व्हेरी फर्स्ट बॉल तात्या समोर असेल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून खेळल्या नियोजित स्थानी मात्र बॉल विसावला जाईल, तोपर्यंत एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळेल। सुरुवात एका धावेने होताना पाहायला मिळतोय। मागच्या मॅच मध्ये खूप छान गोलंदाजी साकारली होती, तेच प्रथम इथे गोलंदाजी करत असताना रणजित यांना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आहे टाळगावचा टायगर तात्या या नावाने सुपरिचित असणारे खेळाडू आपल्या संघासमोर आपल्या संघाची बाजू कशा प्रकारे मात्र पुढे नेत असताना पाहायला मिळतील। फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन पाहायला मिळालं एनवे मध्ये रणजित या गोलंदाजांचं, त्याच्यानंतर मात्र या निर्धाव बॉल येताना पाहायला मिळालं। 3 षटकांमध्ये एक एक बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, तेच मात्र पाहायला मिळतो। हो हो संधी होती तिथे क्लास, इथे मात्र गोलंदाजांनी ट्रॅप केला होता, ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न, परंतु हातातून झेल निसटलाय, जीवदान मिळालंय एका मोठ्या फलंदाजाला, तो म्हणजे अर्थातच टाळगावचा टायगर तात्या याला। अभिजित हिनुकले एक महत्त्वपूर्ण, मागच्या मॅच मध्ये प्रथमेशाने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, परंतु इथून दांडी गोल, फलंदाज बाद, बिग विकेट, विशाल विकेट मात्र ते प्राप्त करून देत असताना पाहायला मिळत आहेत। रणजित हे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय देत असताना प्रथमेश यांना पाठवलं माघारी, बॅक टू द गाउट, पहिला विकेट संपादन करत असताना एक या धावसंख्येवरती मोठा धक्का श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या टीमला। फौजी अजयजी करमरकर साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। जय हिंद, अर्थातच मेजर या पदावरती कार्यरत असणारे आणि आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी करमरकर म्हटल्यानंतर अर्थातच रघु करमरकर साहेबांचंही नाव आवर्जून आम्ही घेतो। गिरकी घेतली होती, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन दिशेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉट मध्ये मिड ऑन मध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल, स्ट्राईक मिळेल इथे, तात्या यांच्याकडे परत येता येईल, परंतु या उर्वरित रणजित यांची बॉल शिल्लक असणार आहे, तिथून एक बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल का? एका बाजूला रणजित तर दुसऱ्या बाजूला अभिजित हिनुकले अर्थातच तात्या। शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून या बॉलवरती धावा किती घेतल्या जमवल्या जातील, काय घडेल? चांगला बॉल, इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, संधी आहे तिथे, क्षेत्ररक्षकांच्या हातातून परत एकदा बॉल निसटलाय, 2 जीवदान मिळाले ते कुणाला तर अर्थातच तात्याला। एक महत्त्वपूर्ण सातत्याने भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव टीमची रन मशीन राहिलेत आणि त्याच सारख्या फलंदाजांना इथून मात्र जीवदान मिळताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव 4 या धावसंख्येवरती प्रथमेश यांची माघारी विकेट जात असताना, तर आपण शुभ सन्मानाकडे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। इंडियन आर्मी मध्ये मेजर या पदावरती कार्यरत असणारे करमरकर साहेब, अजयजी करमरकर साहेब यांची उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान इथे घेतला जातोय। श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन या संघाकडून संदीप माने साहेबांकडून अगदी अभिमान स्वाभिमान आपल्या या कराड तालुक्याचं अर्थातच मेजर या पदावरती कार्यरत असणारे यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातो। थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण इथे उपस्थित दर्शवल्या, क्रिकेटला एन्जॉय करताना पाहायला मिळतील। चांगली संधी आहे तिथे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण,
खेळणारे हनुमान, परंतु आज टीम शेळकेवाडीकडून मात्र ते खेळताना पाहायला मिळतात आणि आपल्याला दिलेली जबाबदारी परिपूर्ण मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत. इथून नॉट स्ट्राईक एनला तात्या गेल्यानंतर मात्र स्ट्राईक एनला अक्षय यांना पाहतोय. ही जोडी आता महत्वपूर्ण असणार आहे. ओहो, आणखी एक वेगवान बॉल, फॅटे डिलिव्हरी, वेग होता भन्नाट वेगानं मात्र या बॉलला डिलिव्हर केले गेले. इथे एशिया उद्ध्वस्त बरखास्त केल्या जातात. फलंदाज बाद, दुसरा विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. अक्षय यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसलाय. दुसरा धावसंख्या झाली आहे ती 5. डीडी अर्थातच दशरथजी नंबारके साहेब या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आणि निश्चितच टीम शंभूराजे 11 शेळकेवाडी. आणि शेळकेवाडी गावाचा विचार केला तर अगदी छोटा गाव, या गावाची आपण चर्चा करू. सुरेश पाटील एक दर्जेदार उत्तम पंच म्हणून सातत्याने आपण त्यांना अनेक स्पर्धांमध्ये मात्र काम करताना पाहायला गेले आणि क्रिकेटचे नित्यांत चाहते, त्याचबरोबर आपल्या गावासाठी टाळगाव गावासाठी सातत्याने क्रिकेटसाठी उपस्थित असणारे, परंतु आज फलंदाजीसाठी मैदानामध्ये भरपूर सारा अनुभव यांच्या गाठी पाठी बांधले गेले आणि तेच फलंदाज सुरेश पाटील. हो, अगोदरच उल्लेख केला होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय, परंतु धावा इथे येतील 4. वट फलंदाजी आपल्या अनुभवाचा परिपूर्ण कस वापरत असताना बॉलला फेकून दिले, सीमारेषा पार, धावा येतील 4 आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. सचिन गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये आलेत, त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न. हा बॉल चांगला 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 1 टू गो. शेवटचा बॉल या मात्र षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली. डीडी साहेब अगदी खुश असतील. त्या गावाची चर्चा आपण करणारच आहोत. दोन्ही गाव तसं पाहायला गेलं तर टाळगाव आणि शेळकेवाडी एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना ऑन साइडला खेळून काढल्या. लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल स्केट झाला हातामधून, बॅकअप आहे तिथे, बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे अडवू शकले नाही आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. खूप छान इथे मात्र खेळ सजवलाय टीम क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना. शंभूराजे 11 शेळकेवाडी. आपण शेळकेवाडी गावाचा उल्लेख करत होतो. चांगल्या पदावरती कार्यरत असणाऱ्या, सरकारी पदावरती कार्यरत असणारे गावातील हे तरुण खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अनेक वेल एज्युकेटेड आणि त्याचबरोबर उच्च पदावरती अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे मात्र हे गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मोठं योगदान डीडी यांचं आपल्याला पाहायला मिळतं. ते सुद्धा चांगल्या हुद्द्यावरती जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण ड्रग्स इन्स्पेक्टर रणजितला आपण खेळताना पाहायला मिळतात इथे. ओहो, आणखी एकदा संधी होती लॉंग ऑन मध्ये, तिथे तीही गमावली गेली. सचिन होते तिथे आणि अगदी साधा सोपा झेल, मन तह्यात मायात जाईच्या कयात आणि बॉल सटकल्या हातातून आणि इथून धावून मात्र मिळतील. या बॉलवरती 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात. 1 धाव आली आहे, 1 धाव आले, 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अंतिम 3रं चालू झालंय. पण थोडंसं फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. आज गोकुल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश सावंत सर असतील, वैती सर असतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेला पूर्ण करण्याचं काम त्या तिन्ही पंचांवरती असणार आहे. मागच्या मॅच मध्ये वैभव यांनी वनवैभव प्राप्त करून दिलं होतं आपल्या टीमला. तेच गोलंदाज परत एकदा संधी आहे तिथे. अगदी वाव झेल घेतलाय जिरापासारखं, मात्र इथे मात्र उंची भरारी घेत मात्र इथे पकडला गेलाय बॉल आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. फलंदाज बाद होतील इथे. वैभव यांची स्तुती आपण करत होतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेश केलाय या बॉलवरती आणि आणखी एक विकेट गमवावी लागले सुरेश पाटील यांच्या स्वरूपामध्ये. 13 धावसंख्येवरती सोन्या आलाय. सोन्याला पाहिल्यानंतर ओमकार शेट्टी आमचे कॉमेंटेटर, त्यांची नक्कीच आठवण होते. उमेश मात्रे सर अगदी तशी शरीरयष्टी, त्याच फलंदाजांना आपण खेळताना इथे मात्र पाहतोय. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केले गेले, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न.
इथून जर का शिर्केवाडी टीम या मॅच मध्ये कुठे बनली गेली तर तात्या यांना जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवलंय, कारण तात्यांचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 बॉल केलेत. तिसरा षटक, अंतिम षटक चालू आहे आणि 4 बॉल फक्त फेस केलेत तात्या यांनी. चांगला फटका इथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मात्र घेतली जाईल का? यस डेफिनेटली, कारण उर्वरित वैभव यांच्या या षटकातील बॉल शिल्लक असणार आहे ते 2 आणि हे 2 बॉल फेस करण्याचा प्रयत्न इथे मात्र तात्यांकडनं केलं जाईल. आता या 2 बॉलवरती धावा येतील किती? कारण आतापर्यंत धावा झाल्या त्या धावफलकावरती 14, अगदी कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया पण यायचं आहे. हा बॉल उंच खेळायचा होता, डीडी मात्र बॉलच्या खाली जात आहेत आणि इथे पकडला गेला झेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डीडी अर्थातच सर्व उत्कृष्ट खेळाडू क्षेत्ररक्षकांपैकी एक नमुना पेश करत असताना मात्र मैदानावरती मात्र पाहायला मिळत आहेत. अफलातून मात्र इथे खेळ 500 रुपयाचं पारितोषिक इथून आलेलं आहे आपल्याच टीम मधील आणि डीडी यांचे फॅन अर्थातच रणजित यांच्याकडून. हा क्लास आहे. अगदी मंचावरनं सुद्धा जोरदार अप्रतिम टाळ्या इथे मात्र झाल्या, स्तुती झाली डीडी यांची, कारण हा काच झेल उलट्या दिशेनं जाऊन तुम्ही झेल पकडणं खूप अवघड असतं आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आपली शरीरयष्टी, देहबोली या सगळ्यांचा बॅलेन्स अगदी परफेक्ट इथे मात्र साकारलाय डीडी यांनी आणि एक महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षणाची बाजू सुद्धा सांभाळली आहे आणि हा झेल पकडला गेलाय. खूप छान क्षेत्ररक्षण. लोअर फुलटॉस बॉल, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं आणि या भन्नाट वेगानंतर षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. आता येणारे 18 बॉल मध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगावच्या विरोधामध्ये शंभूराज 11 शिर्केवाडी टीमला बनवायच्या आहेत त्या 15 धावा. चला टॉस साठी यायचं आहे सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे, सुरेशजी माटेकर आणि श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव बंटे करमरकर. चला रघु करमरकर साहेब आपला कर्णधार पाठवायचा लगेच. अजय करमरकर फौजी. चला टॉस साठी यायचं आहे. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे, सुरेश माटेकर सर आपण इथे उपस्थित असाल. एजे फेक इथे मात्र घेतली जाईल. सुरेश माटेकर. चला मॅच क्षेत्ररक्षण तात्या प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाज पाठवायचे आहेत लगेच डीडी. सुरेशजी माटेकर साहेब हे क्रिकेट बरोबर जगणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान या सवादे टीमला सातत्याने बांधून ठेवले. सवादे टीमवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, या गावासाठी पूर्णपणे समर्पित असणारे सुरेशजी माटेकर सर आणि इथून अजयजी करमरकर सर, 2 कॅप्टन. टॉस जिंकलाय मनव टीमनं आणि निर्णय कळवायचा मनव टीम. तोपर्यंत आपण जाऊया इथे मॅच मध्ये. आपण पाहायला गेलं तर आपण चर्चा इथे करत होतो. गिव्हन लेस्ली इथून अगदी फक्त आणि फक्त धावा जमवायचे आहेत ते 15. लो स्कोरिंग मॅच, परंतु तात्या आहे समोर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय. सवादे टीम ही इथे डेरी दाखल झाली. अजिंक्य एजे आमचे हे सुद्धा इथे दाखल झालेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. अगदी गावाचं गाव पण टिकवण्याचं काम प्रत्येक खेळाडू करत असतो आणि सातत्याने सवादे टीमचंही पाहिलंय. सुरेश माटेकर यांनाही विसरता येणार नाही सवादे टीमसाठी केलेलं समर्पण क्रिकेटसाठी. अजिंक्य जाधव यांचंही पूर्ण सवादे टीम. त्याचबरोबर आपण टीम शेळकेवाडीची चर्चा करत होतो. वेल एज्युकेटेड, खूप शैक्षणिक पात्रता असणारा हा गाव
आणि त्याचबरोबर टाळगाव त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगला फटका, अगदी क्लासिकल. पाहिलं गेलं तर रन कमी आहेत आणि परिपूर्ण माइंडेड गेम ज्याला म्हणतात ना, तोच मात्र ते दाखवला जाते. या खेळाडूंचंही आपण चर्चा केली होती. रणजित अगदी कमी वयामध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे, आपल्या नावाचा परिचय सातत्याने क्रिकेटमध्येही दिलाय. प्रामाणिक खेळाडू आणि कौशल्यपूर्ण भरलेली ठासून त्यांच्यामध्ये सातत्याने पाहिले गेले. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी फक्त दिशा दिली, फ्लाय केलं होतं आणि त्याच्यानंतर सिंगल. आणखी एक येताना मात्र पाहायला मिळेल. 2 धावा 2 बॉल होत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. संयमाचं क्रिकेट तात्यांच्या गोलंदाजीवरती खेळत असताना रणजित यांना मात्र पाहायला मिळते. हेच तर आहे. परंतु इथून तात्यांना मॅच मध्ये जर परतायचा असेल तर निश्चितच तुम्हाला विकेट घेणं महत्त्वपूर्ण आहे. डॉट बॉल विकेट हा समीकरण असेल विजयाचं टीम टाळगाव. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर संयमाचं क्रिकेट अगदी माइंडेड गेम खेळून साध्या सोप्या पद्धतीनं विजय साकारून देणं शेकेवाडी टीम आणि रणजित दुसऱ्या बाजूला सचिन यांना आपण पाहतोय. दोन्ही सांघिक खेळाडू पुढून खेळण्याचा प्रयत्न. स्थान आहे तिथे पहा, थोडंसं मात्र इथे चुकी झाली आहे. लक्ष दुर्लक्षित झालं आणि त्याच्यानंतर मात्र अगदी चोरटी धाव इथे मात्र घेत असताना पाहायला मिळतात. चिकी सिंगल. ही चतुराई नेहमीच तुम्हाला क्रिकेटमध्ये ठेवावी लागते. जी संधी आले त्या संधीचं सोनं करायचं आहे. धावा किती बनवायचे ते महत्त्वपूर्ण नाहीये, परंतु ही एक धाव ही कधी कधी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरवून जाईल. कारण अंतिम बॉलवरती एका धावेसाठी मात्र केलेले प्रहार, केलेले संघर्ष आपण अनेक मॅच मध्ये पाहिले गेलेत. तात्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी शांत खेळ रणजित यांचं पाहायला गेले. त्याच्यानंतर सचिन येत आहेत. व्हाईट बॉल वेग होता, वेगावरती नियंत्रण नाहीये आणि एक अतिरिक्त धावाच्या स्वरूपामध्ये धाव मात्र मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. 4 धावा, 15 धावांची गरज असताना विजयासाठी. पहिला षटक तात्या आपल्या ताकदीनं अगदी अनुभवानं परिपूर्ण मात्र हातलत असताना आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर. दे धडक का बे धडक हा बॉल चाललाय सीमारेषा पार पार पार. हा चांगला दे धडक षटकार मात्र पाहायला मिळाला. हा क्लास आहे. कृपया तिथून नम्र खेळाडू आहेत, नम्र प्रेक्षक आहेत आमच्या आणि याच प्रेक्षकांमुळे या क्रिकेटला एक वेगळी झलाली प्राप्त झाली. अगदी लगेच त्यांनी तिथून स्कूटी हलवले. अगदी मनापासून आभार तुमचे आम्ही ते व्यक्त करत आहोत. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात 10. अजून 5 धावांची गरज आहे विजयासाठी. अभिजित, त्याच्यानंतर मात्र इथून गोलंदाज येत आहेत अक्षय आणि एक सिंगल बायच्या स्वरूपामध्ये आले. टिकलर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्या, स्कीट झाल्या. सुरेश पाटील आहेत यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये. अक्षय करत असताना रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. काळजी घ्यायची आहे सुरेश पाटील आपण तिथे क्षेत्ररक्षण करत असताना. परत एकदा सिंगल येईल फक्त आणि इथून 11 धावा, 12 धावा धावफलकावरती. 3 धावांची अजूनपर्यंत गरज असणार आहे विजयासाठी. तयार आहे टीम श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती करेन की आपण प्लीज तयार राहायचं आहे. हा खराब बॉल, कारण नियंत्रण थोडासा मात्र इथे आपल्याला स्किट होताना पाहायला मिळालं. वाईटचा निर्णय. 1+1 म्हणजे 2 धावा धावफलकावरती येतील. सामना टाय झालाय, इक्वल झालाय. 1 धावेची गरज असणार आहे टीम शंभूराज 11 शेळकेवाडी टीमला विजयासाठी. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत इथे सुरेश पाटील अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करतायत जरूर, परंतु इथून चांगला खेळ डीडी अर्थात दशरथ अंबारकर यांच्या साहेबांच्या या टीमने मात्र दाखवलंय. शंभूराजे 11 शेळकेवाडी दुसऱ्या फेरीतील सामनाही विजयी होताना मात्र पाहायला मिळत आहेत. दिला जाईल 3 षटकांसाठी. इथून लगेच आपण